श्रीमंतवामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बोलतोय आपली खरेदी आणि आपलं बजेट ह्याचा बॅलन्स आपण कसा सांभाळायचा. आपल्याबरोबर पुढचे प्रश्न आहे आपल्याकडे. बळवंत पाटील आहेत जळगावहून. बळवंत, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. बळवंत, हॅलो. हॅलो. हा बोला, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हा मॅडम, मला आपलं घर घ्यायचं आहे. हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न सलग विचारा. हा मॅडम, घर घ्यायचं आहे. घर घेत असताना आपलं जो आर्थिक बजेट आहे हा तो कशा पद्धतीने हे करायचं. घरासाठी बजेट प्लॅन कसं करायचं विचारतात. घराची खरेदी आहे ती त्यांची. अच्छा, घर घ्यायचं आहे. तुम्हाला कधी घ्यायचं आहे हे घर ह्याच्यावर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कधी तुम्ही प्लॅन करताय, तुमच्याकडे किती म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग्ज आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला लोन घेणं म्हणजे तुमची जे इन्कम स्ट्रीम आहेत हे कसं आहे ह्याच्यावर डिपेंडेंट करून तुम्हाला होम लोन्स भेटू शकतात. तर त्याच्यासाठी कुठलंही घर घेताना तुम्हाला स्वतःचे जराशे तरी पैसे डाऊन पेमेंट घालावेच लागतील. तर त्याप्रमाणे तुमच्याकडे आहे का, किंवा नसेल तर त्या दिशेने तुम्ही म्हणजे स्टार्ट सेव्हिंग. मगाशीच आपण मला वाटतं आपण याचं उत्तर दिलेलं आहे आपल्या कॉलर्सना. पुढचा प्रश्न आहे बळवंत सिंग राजपूत आहेत गुजरातहून. तुमचा काय प्रश्न आहे बळवंत सिंग. अजी मेरा दर महीने को 25-30 हजार रुपए की इनकम है. हाँ हेलो. हाँ पूछिए अपना सवाल अपना पूछिए. फैमिली के लिए अच्छा बजट करने का भी जो खर्चा भी उसमें हो जाता है और नेक्स्ट अपना जो प्लानिंग है हाँ हाँ वो कैसे कर सकते हैं ऐसा, इन्वेस्टमेंट कैसे कर सकते हैं ऐसा. अच्छा, फॅमिलीसाठी खरेदी करायची आणि फॅमिली बजेट पण सांभाळायचा असा कॉमन प्रश्न आहे. अच्छा, मला वाटतं फारच खूप प्रश्न ह्याच्यावरच येत आहेत. हाँ हाँ मी परत सांगते की एकदा फायनान्शियल प्लॅन आणि बजेटिंग झालं त्याच्यात खूपशे अशा गोष्टी येतात जे आयन आउट होतात. म्हणजे तुम्हाला कळतं की फॅमिलीसाठी मला किती घ्यायचं. फॅमिली म्हटलं की मुलांचं म्हणजे शिक्षण, पुढचं शिक्षण किंवा मुलीचं किंवा मुलाचं लग्नांसाठी 10 वर्षानंतर प्लॅन करायचं असेल तर कसं ते आजपासूनच आपण स्टार्ट केलं पाहिजे. आणि असं आहे की जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट करता तितकं चांगलं असतं. म्हणजे तुम्ही जर आज इन्व्हेस्ट करायला लागले किंवा आज सेव्ह करावे लागले तर 10 वर्षानंतर ज्याच्यावर त्या रकमेवर तुम्हाला जे इंटरेस्ट भेटतं त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. एक चक्रवाढ हे व्याज असतं, त्याचा जो इफेक्ट असतो तो म्हणजे फार इम्पॉर्टंट असतो तुमच्या सेव्हिंगसाठी. आणि जितकं तुम्ही लवकर स्टार्ट करता म्हणजे मुलांसाठी किंवा त्यांच्या लग्नांसाठी तेवढे तुम्ही जास्त. मुलांवरून एक आठवलं मला प्रेरणा की यंग बायर्स आपण म्हणतो की तरुण वयात आपल्याला खूप शॉपिंगची आवड असते. तर अशा वेळी त्यांच्यासाठी तू काय सांगशील, ऍक्च्युली त्यांनी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे. यंगस्टर्स जे खरेदीचं त्यांचं ते ट्रेंड असतं बघण्यात गेलं की ते एकतर म्हणजे आयदर इंटरनेटवर जातात पुष्कळ आणि आजकाल इट हॅज बिकम सो इझी टू म्हणजे मेक परचेसेस. नुसतं क्रेडिट कार्डचं तुम्ही जे नंबर घातला तर तुम्ही परचेस केला, किंवा क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी सुद्धा ते 2 विचार करत नाही की काय होणार आहे. किंवा आई वडील आहेत ना, माझं क्रेडिट कार्ड जर ओव्हर स्पेंडिंग झालं तर आई वडील देतील, अशी एक प्रवृत्ती असते. तर यंगस्टर्ससाठी मेनली मी एक सांगेन की तुम्ही जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल ना तितकं तुम्हाला आयुष्यात कमी स्वतःचे पैसे सेव्ह करावे लागेल. कुठल्याही गोष्टीसाठी पैसे लागतात आणि त्यासाठी तुम्ही जे आताच जे म्हणजे सेव्ह करायला लागले तेवढं चांगलं. एक म्हणजे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. जर तुम्ही आज एज 30 आहेत, दर वर्षाला तुम्ही 10,000 ठेवले आणि ते फक्त 10 वर्षासाठी तुम्ही म्हणजे सेव्ह करत राहिले म्हणजे टिल दी एज ऑफ 40, आणि इंटरेस्ट रेट जर 9% असेल तर 30 इयर्सच्या एजवर तुम्हाला 9,28,000 रुपीज मिळतात. म्हणजे तुम्ही स्वतःचे फक्त 1,00,000 रुपये घातले. ते जर तुम्ही 40व्या वर्षी सुरू केलं आणि जर तुम्ही 20 वर्ष सुद्धा म्हणजे जमवत राहिला तर एज 60ला तुम्ही स्वतःचे पैसे 2,00,000 घातले म्हणजे 1,00,000 पेक्षा जास्त आणि झाले ते 5,58,000 म्हणजे इतका 3,70,000चा फरक पडतो. म्हणजे जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट करता तेवढंच चांगलं असतं. यासाठी अजून एक मला सांग की आपला पगार आहे ते बघून आपण कसं आपली खरेदीचा खर्च आणि आपलं इतर इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग ह्याचं एक विभागणी कशी केली पाहिजे, ह्याचा बॅलन्स कसं. ऍक्च्युली आपण जे इन्कम करतो आणि ते खर्च करतो त्याच्यानंतर जे राहतं ते आपले सेव्हिंग्ज असतात. सेव्हिंग्ज जे असतात तुम्ही जर इन्व्हेस्ट केले तर म्हणजे यू आर मेकिंग अ मनी वर्क हार्डर. म्हणजे जे सेव्हिंग्ज असतात ते तुमचे कमाईतले पैसे असतात. जर तुमच्या पैशाने तुमच्या एवढं जितकं जर तुम्हाला ते हवं की त्यांनी म्हणजे हार्ड वर्क करावं तर ते आपण इन्व्हेस्ट करतो. म्हणजे जे इन्व्हेस्ट करतो त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळतं, डिव्हिडंड भेटतं वगैरे. तर इट इज ॲज इम्पॉर्टंट टू सेव्ह ॲज इम्पॉर्टंट इट इज टू इन्व्हेस्ट.